माझ्या क्लासमधली एक कॉमन शंका की सर मी सतत खाते तरी मला भूक लागते आणि भूक लागली की मी परत खाते. ही एक विशेष सायकल असते. तर किती पण खाल्लं तरी आमची भूक शांत होत नाही. तर याच्या मागे कारण आहे लेप्टिन रेजिस्टन्स. लेप्टिन हे आपल्या शरीरातलं एक असं हार्मोन्स असतं, त्याला सटायटी हॉर्मोन्स म्हणतात. म्हणजे आपलं पोट भरलं की नाही हे आपल्याला सांगतंय. तर बेसिकली जेव्हा आपण सतत खूप खातो, वारंवार खात राहतो, तेव्हा आपल्या ब्रेन्सला हायपोथॅलेमस म्हणून एक आपला पार्ट्स असतो, ज्याला हंगर कंट्रोल म्हणून पण म्हणतात, हंगर कंट्रोल ऑर्गन और हार्मोन्स. तर बेसिकली जेव्हा आपण सतत खात असतो, कंटिन्यूस खात असतो, तेव्हा लेप्टिन हे शरीराला सांगत असते की आता आमचं पोट भरलं भरलं. पण जेव्हा आपण सतत खाल्ल्यामुळे याची काय म्हणतात ॲक्सेप्टन्स, त्याचे जे रिसेप्टर्स असतात ते त्याला लवकर रिसीव्ह करत नाही, त्याला पटकन रिसीव्ह करत नाही. त्याच्यामुळे जे सिग्नल्स पोहोचायचे असतात पोट भरल्याचे, ते आपल्या हायपोथॅलेमसपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे त्याला वाटत असते की अजून याची भूक भिजली नाही आहे, याला अजून खायची गरज, याला अजून काहीतरी शरीरात टाकायची गरज आहे. त्याच्यामुळे आपण नेहमी जे इतकं खात असतो तेवढी आपलं भूक आपली कधीच शांत होत नाही. त्याच्यामुळे जोवर आपलं लेप्टिन रेजिस्टन्स हे नॉर्मल येत नाही, सेन्सिटिव्ह होत नाही, तोवर आपली वारंवार खाण्याची तक्रार कमी होत नाही. त्याच्यामुळे आपण हे खाणं, आपलं खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करायला हवी, जेणेकरून लेप्टिन सेन्सिटिव्हिटी ही नॉर्मल होईल.